नमस्कार सर्वांना। तर माझी आजची रेसिपी आहे चिकन नगेट्स। मुलांसाठी बनवते मी। तर त्याच्यासाठी मी 4 ब्रेड पीस घेतलेले आहेत। त्याचे मी थोडे कडा कापून घेते, कारण ते चिकन नगेट्स आणि हे मिक्सरला एकत्र लावून घेते। अशा प्रकारे मी सर्व त्याचे पीसेस करून घेते। आता असे मी पीस केलेले त्याचे, त्या हाताने पण तुकडे करून घेऊ शकतो आपण। आता मी हे ब्रेड पीस मिक्सरच्या भांड्यात लावून घेते। हे मी चिकन नगेटसाठी एक 500 ग्रॅम बोनलेस चिकन घेतलेलं आहे आणि याच्यातून मी 300 ग्रॅम वापरणार आहे। 200 ग्रॅम मला दुसऱ्या रेसिपीसाठी पाहिजे। हे पण मी ह्याच्यामध्ये घालून घेते। हे पहा, तर आता ह्याच्यासोबत टाकायला मी हे एक अंडा घेतलेलं आहे। चाट मसाला 1 टीस्पून, ही काळी मिरी पावडर 1 टीस्पून, मीठ आहे 1 टीस्पून आणि काश्मीरी लाल मिरची पावडर 1 टीस्पून। आणि थोडंसं मी ते आपले चिकनचे नगेट मॉइस्ट आतून राहण्यासाठी मी थोडंसं तेल घालते 1 टेबलस्पून। तर आता मी हे सर्व मिक्सरला लावून घेते। आलं लसूण पेस्ट टाकायची राहून गेली, तर 2 टीस्पून मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे। तर आता हे मिक्सरला छान बारीक करून घेऊया। तर पहा, इथे मी चिकन आपलं झालेलं आहे बारीक, काढून घेते एका भांड्यामध्ये। तर मला थोडंसं बाइंडिंगसाठी पीठ लागणार आहे। कॉर्नफ्लोअर मी थोडं घेते याच्यामध्ये। फक्त 2 टेबल्स मी टाकले सध्या। आता मी कालवून घेते। आता नगेटला लावण्यासाठी मी इथे एक अंडं घेतलेलं आहे। याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालते, अगदी 1 चमचा मी दूध घालते याच्यामध्ये। आणि आता बाकीची तयारी करूया। पाटाला तेल लावून घेतलं जरा। माझ्याकडे गाड्यांचा आवाज खूप आहे, रोड साईडला घर आहे, त्याच्यामुळे मला काही करता येत नाही। याच्यावरती असं थापून घेऊया जरा असं। आता मला जाड पाहिजे, किती चपटे पाहिजे, छोटे पाहिजे, गोल, कसे पण तुम्ही करू शकता। मी जरा अशी चौकोनी टाईप करते। हवा त्या आकारात आपण कापू शकतो। थोडंसं बाजूचं कापून घेऊया। आता बघा, हे अशा प्रकारे आहे। थोडेसे हाताने असे सरळ करून घ्यायचे। ब्रेड क्रममध्ये घालून घेते।
अशा प्रकारे मी सर्व ब्रेड क्रम्बमध्ये घोळवून घेते आणि मग लगेच तळायला घेऊया आपण. अशा प्रकारे सर्व याला मी ब्रेड क्रम्ब लावून घेते. अशा प्रकारे मी सर्व ब्रेड क्रम्ब लावून घेतलेलं आहे. बघा इथे आपलं तेल तापलेलं आहे. थोडंसं ह्याच्यामध्ये आपण हे घालून बघूया चिकनचं आहे. तेल तापून घेतलं. आता मी गॅस थोडा मध्यम करते. आता आपले नगेट्स घालून घेऊया. ही आपली होममेड रेसिपी आहे. काही चुकलं असेल तर सांभाळून घ्या. थोडंसं वरून तेल घालते. एका बाजूने चांगले शेकू देते, नंतर मग पलटी करते मी. होतात पलटी. हे आपलं बोनलेस चिकन आहे म्हणून काही जास्त वेळ लागत नाही फ्राय करायला. बघा कसे होतात पटापट. या मुलांना सुट्ट्या आहेत ना, त्यांच्या आवडीसाठी हे बनवलेलं आहे. माझी नात आहे प्रांजल आणि ओम, नातू म्हणजे माझ्या मुलीची मुलं आहेत. त्यांना असं खास बनवले त्यांच्यासाठी. त्यांना असे प्रकार आवडतात स्नॅक्समध्ये. काय लिहिलं जास्त वेळ का नाही, झटपट बनणारी रेसिपी आहे. याच्यामध्ये 2 नगेट कसे फुगलेत पुरीसारखे. हे बघा, हे बघा. असं काहीतरी करायला गेल्यावर छान झालं की अगदी बरं वाटतं. छान कलर आलेला आहे ह्याला. आता मी ह्या काढून घेते टिश्यू पेपरवरती. दुसरे पण घालून घेऊया याच्यामध्ये. तर मी सर्व तळून घेते आणि मग पुढची रेसिपी आपण दाखवूया कृती. तर पहा अशा प्रकारे हे वाले नगेट सर्व फ्राय करून झालेले आहेत. प्रांजल ये ना बघ खाऊन आपले चिकन नगेट होममेड. वा, आता टेस्ट कर. केचपमध्ये पण बघ खाऊन, मेयोनीज आणि केचप. कसे झालेत ग? मस्त झालेत. वाव. तर तुम्हाला ही रेसिपी कशी आवडली की नाही, आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.